नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आणि सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत रोहित पवार यांच्या संदर्भातली. बघूयात काय काय घडतंय. रोहित पवार यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पूर्वीचे अजितदादा आणि आत्ताच्या अजितदादांमध्ये फरक आहे. पूर्वी साहेबांच्या विरोधात एक जरी शब्द आला तरी ते चिडायचे, पण आता भाजपची भाषा ते बोलतायत असं त्यांनी म्हटलं आहे. मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीएमआरडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले, पण मुख्यमंत्री बारणेंच्या अगोदरच हजर असल्यामुळे श्रीरंग बारणे यांची धावपळ झाली. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे श्रीरंग बारणेंच्या रॅलीत सहभागी झाले नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे सध्या चर्चा रंगतात. त्यांनी थेट पीएमआरडीच्या कार्यालयात हजेरी लावली. मुलीच्या लग्नामुळे हजर राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडनं जाहीर पाठिंबा दिला आणि आघाडीच्या नाशिकमधील नेत्यांनी संभाजी ब्रिगेडचे त्यामुळे आभार मानलेत. राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नांदेडमधली बातमी. अशोक चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्यासाठी अर्धापूर पोलिसांनी 40 मराठा आंदोलकांना नोटीस देऊन स्थानबद्ध केलंय. अशोक चव्हाण यांची सभा संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. उभाटा पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले. पुरावे दिले नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला. नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू. हेमंत गोडसे, अजय बोरस्ते मुंबईत आहेत, तर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी देखील उमेदवारी मिळण्यासाठी मुंबईत तळ ठोकलाय. मुख्यमंत्री नेमकी कोणाला उमेदवारी देणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि निवडणूक लढण्यावर ते ठाम दिसतात आणि उमेदवारीबद्दल पुनर्विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगासोबतच भाजपवर हल्लाबोल केला. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही या गीतामधून, असंही त्यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाकडे हिंमत असेल तर त्यांनी भाजपवर कारवाई करावी असं म्हणत आदित्य ठाकरेंनी ही टीका केली. दिंडोरीतल्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारात नांदगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एकमेकांमधले मतभेद विसरून भारती पवार यांना निवडून आणा असं आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केलं. आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. केंद्रात सत्तेतला खासदार दिला तरच निधी येतो, विरोधातला खासदार दिला तर गेल्या 5 वर्षांसारखा मतदारसंघाचं वाटोळं होतं असं म्हणत त्यांनी हा निशाणा साधला. ठाकरे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची योजना आखली होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. बाळासाहेबांप्रमाणे किंगमेकर होण्याऐवजी उद्धव ठाकरेंना स्वतः किंग व्हायचं होतं असंही ते म्हणाले. मविया सरकारमध्ये मी नगरविकास मंत्री असूनही मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिलं गेलं नाही आणि कुठल्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरेंची ढवळाढवळ होत होती असं मुख्यमंत्री या मुलाखतीत म्हणालेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात त्यांना मी स्पीड ब्रेकर वाटत होतो असंही त्यांनी बोलून दाखवलंय. लोकसभा निवडणुकांसाठी रांचीमध्ये इंडिया आघाडीकडून सभा पार पडली, पण यात काँग्रेस आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या आहेत. यात काही जण जखमी झालेत. तब्बल पाऊण तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी बैठका सुरू आहेत. मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत यांच्यासोबत पहाटेपर्यंत बैठक सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुजय विखे पाटील यांच्या कुटुंबाकडून त्यांचं औक्षण करण्यात आले. यावेळी सुजय विखे यांच्या बहिणीनं विरोधकांवर टीका केली. ज्यांनी कधी काम केलं नाही तेच त्यांच्यावर टीका करतात असं देखील सुष्मिता विखे यांनी म्हटलंय. पुढची बातमी आहे अमरावतीमधली आणि जिथे अभिजित ढेपे आता ठाकरे गटात प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे बच्चू कडूंना हा मोठा धक्का मानला जातोय. अभिजित ढेपे सहकार क्षेत्रातलं मोठं नाव आहे. भाजपचे आमदार राणा पाटील यांनी जरांगेंवर टीका केली होती आणि त्यानंतर मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. पण जरांगेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि त्यांचं मराठा समाजाबद्दलचं काम अद्वितीय आहे असं म्हणत राणा पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या उर्वरित जागांची यादी आज जाहीर होऊ शकते, ज्यात ठाणे, नाशिक, मुंबईच्या जागांची शक्यता वर्तवली जाते.
गुहागरमध्ये महाविकास आघाडीच्या चारही सभांना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. घरातल्या कार्यक्रमाचं कारण देत ते अनंत गीते यांच्या प्रचार सभांकडे फिरकले नाहीत. या अनुपस्थितीमुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा रंगतायत. बीडमध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील. माने कॉम्प्लेक्स परिसरात त्या जाहीर सभा घेतील. माढ्याची बातमी आहे. लोकसभा मतदारसंघातल्या विजयासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. कारण माढा तालुक्यातील हाडवैरी विरोधक असणारे आमदार बबन शिंदे आणि शिवाजी सावंत भाजपच्या विजयासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. माढ्यामध्ये शरद पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात उतरलेत आणि त्यांना प्रचारासाठी शरद पवार तब्बल 6 सभा घेतील. माढ्यातील मोडदिंब, सांगोला, करमाळा इथे 26 एप्रिलला सभा असतील आणि 30 एप्रिलला फलटण आणि दहिवडीमध्ये सभा होईल. 2 मेला शेवटची अकलूजमध्ये विराट सभा होईल. माळशिरस तालुक्यात परंपरागत विरोधक असणारे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र आले. त्यामुळे उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांची आणि धनगर समाजाची फसवणूक केल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार काशीनाथ देवकते यांना पाठिंबा देण्याबद्दल सर्वपक्ष आघाडीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकरी चिंतेत आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात. उन्हाळी कांदा त्याचबरोबर भाजीपाला आणि फळपिकांना याचा मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय.